नातं सांभाळणं प्रत्येकाला जमत नाही. स्वतःचं मन सुद्धा दुखवावं लागतं दुसऱ्याच्या आनंदासाठी. नाती हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, कारण ते मरते. एक तर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. लोकांजवळ पैसा अडका जास्ती आला की चांगले वाईट कळत नाही, नुसतं एखाद्याला त्रास किंवा दिसायचं. पण लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरलं असेल त्या भगवंताचं. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आपण फक्त आनंदाने राहावे, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. कोणावर कितीही प्रेम करा, विश्वास ठेवा, तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढे दिवस निभावतो. गरज संपली, नातं संपलं. एखाद्याला सर्व उत्तरे माहिती असतात, पण त्याला पूर्ण प्रश्न कधीच विचारले जात नाही. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. नातं कधीच स्वतः नाही तुटत. गैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात. जर मरणानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा. वाचण्यालायक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करीत नाही. लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. दुसऱ्याला दुखवून देऊन स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असेल तर वाट पहा, त्याच्यापेक्षा जास्त भोगावे लागेल तुम्हाला, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्या आपण जे देतो, नियती आपल्याला दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे, समोरच्याला तुम्हाला ते दुप्पट भेटणार. वेळ लागतो, न्याय भेटायला पण भेटतो. आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्की बनतो. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साप लागतो. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पावर आहे. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.